एका बाजूला हा लाडकी बहीण इम्पॅक्ट ज्याला म्हणावा तो आहे, तर दुसऱ्या बाजूला काही महत्त्वाच्या नेत्यांच्या संदर्भातला तपशील आहे. तो तपशील समोर येतोय आणि मग त्याचं विश्लेषण. पृथ्वीराज चव्हाण आणि छगन भुजबळ हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत महाराष्ट्रातले. पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत, दक्षिण कराडमधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. छगन भुजबळ येवल्यातून आहेत, राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. आता पृथ्वीराज चव्हाण आणि छगन भुजबळ ही दोन्ही मंडळी अडचणीत आहेत अशा प्रकारचा प्राथमिक अंदाज बांधला जातोय. पृथ्वीराज चव्हाणांच्या अडचणीची कारणं काय आणि भुजबळांच्या अडचणीची कारणं काय याची चर्चा टप्प्याटप्प्यानं होऊच शकते. पण त्यातल्या त्यात सुद्धा पटकन लक्षात घ्यायचं तर संपर्काचा अभाव आणि त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्षातलं अतुल भोसलेंनी उभं केलेलं आव्हान, ही दोन बाबी या पृथ्वीराज चव्हाणांच्या समोर अडचणीच्या ठरू शकतात. दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांच्या संदर्भातल्या अडचणीचे मुद्दे कुठले तेही लक्षात घ्यायला लागेल. कारण छगन भुजबळ यांच्या विरोधात जरांगे पाटील यांनी केलेली खुली आव्हानाची भाषा आणि त्यामुळे झालेलं ध्रुवीकरण हे मुद्दे अडचणीचे सांगितले जात आहेत. एकदा पटकन या निमित्तानं आपण निरीक्षण ऐकणार आहोत. जर धक्कादायक निकाल म्हटला तर येवल्यात काय होईल, लोकांना उत्सुकता आहे. छगन भुजबळ खरंच निवडून येतील की ते पडतील. दुसरं इकडं कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांचं खरंच काय होईल, कारण ते पराभवाच्या छायेत आहेत असं म्हणतात. पण मला असं वाटतं की ते स्वतः एकूण त्यांची जी प्रतिमा पाहिली तर ते निवडून यावेत विधानसभेमध्ये, अशा चांगल्या लोकांची गरज आहे. मात्र ते अडचणीत आहेत अशी मात्र चर्चा आहे.